आपल्या इथे पक्षांतर बंदी कायदा हा 1985 साली राजीव गांधींनी 10वं परिशिष्ट घातलं घटनेमध्ये, घटना दुरुस्ती करून आणि अस्तित्वात आला. तो कशासाठी आला तर भारताची संसदीय लोकशाही ही सुदृढ व्हावी, निकोप व्हावी म्हणून तो आणला गेला. परंतु गेले काही दिवसामध्ये या पक्षांतर बंदी कायद्याचं इतकं विकृतीकरण झालेलं आहे की सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर स्पष्टीकरण देणं अवघड आहे, निर्णय देणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टाने आत्ताचा जो शिंदे उद्धव ठाकरे हे जे खटला चालू आहे याच्यामध्ये असं सांगितलं की हा निर्णय स्पीकरनी घ्यायचा. तर अगदी बरोबर आहे. हा निर्णय म्हणजे डिस्क्वालिफाय मेंबर झालेत की नाही हा निर्णय स्पीकरनी घ्यायचा, परंतु किती वेळात घ्यायचा हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही. आता स्पीकर हा पक्षाचा मेंबर असतो, त्यामुळे तो अंपायरसारखं काम करत नाही. रिझनेबल टाईम त्यांनी म्हटलं होतं. नार्वेकर साहेबांनी 6 महिने पहिले काहीच केलं नव्हतं. तेव्हा ही पहिली चूक सुप्रीम कोर्टाची. दुसरी चूक म्हणजे 2/3 लोक एकाच वेळी जायला पाहिजेत हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर करायला पाहिजे, तेही केलं नाही. आता शिंदे गटाचे 16-17 लोकच आधी गेले होते, 37 लोक गेले नव्हते. त्यामुळे जे गेले ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत आणि या कायद्याखाली जर का डिस्क्वालिफाय झालं तर मंत्री राहता येत नाही. त्यामुळे फ्रॉम डे 1 शिंदे सरकार हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे अशी बाजू मांडली गेलेली आहे. आणि असे अनेक मुद्दे. माझं असं मत आहे की कुठलाही कॉन्स्टिट्युशनल प्रश्न असेल तर तो 6 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टाने सोडवायला पाहिजे. राजकीय पक्षांकडनं आमची अपेक्षा नाही आहे, परंतु सुप्रीम कोर्टाकडनं निश्चित आमची अपेक्षा आहे, कारण सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्या घटनेचा अर्थ काय आहे सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर सांगायला पाहिजे. आता मला व्यक्तिगत असं वाटतं की या पर्टिक्युलर याच्यामध्ये स्पीकरवर लोकांचा विश्वास नाही, राज्यपालांवर लोकांचा विश्वास नाही, कारण त्यांची जी नेमणूक आहे ती राष्ट्रपती करतात, पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार करतात. इलेक्शन कमिशनही पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच नेमलं जातं आणि आता सुप्रीम कोर्टावरही विश्वास राहिला नाही. तर हे आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. तर आमची अपेक्षा अशी आहे, जे आम्ही राज्यघटना शिकवतो त्या लोकांची अपेक्षा अशी आहे की ह्या ज्या संस्था आहेत स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट यांनी अंपायरसारखं काम करायला पाहिजे. त्यांनी कुठल्या एखाद्या पक्षाच्या बाजूने काम करणं अयोग्य आहे. सर, उद्धव ठाकरेंनी व्हीप जाहीर केला तर काय चित्र राहील? नाही, हे राजकारणाचा प्रश्न झाला, मी त्याच्यात जाणार नाही. पण आता सुद्धा पुन्हा असंच आहे ना की लोकसभेचे जे स्पीकर आहेत ते भाजपचे मेंबर आहेत. इंग्लंडमधनं आपण ज्यावेळी ही संसदीय लोकशाही घेतली, इंग्लंडमध्ये मनुष्य स्पीकर झाला की तो पक्षाचा राजीनामा देतो आणि अंपायर म्हणून काम करतो. तो पुन्हा निवडणुकीला उभा राहिला की त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, तो अनअपोज निवडून येतो. त्यामुळे ही जी न्यूट्रॅलिटी आहे, म्हणजे ही जी निपक्षपातीपणाने वागण्याची पद्धत आहे ती आपण घेतली नाही. म्हणजे आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी घेतली आहे, परंतु प्रथा परंपरा ज्या आहेत इंग्लंडमधल्या त्या घेतल्या नाहीत. हा दुर्दैवाचा भाग आहे. सर, तुम्ही आता जर बोलले ते की निवडून यायचं एका पक्षात आणि दुसऱ्या पक्षात जायचं, अगदी उघड आहे की आता मशालीच्या चिन्हावर जर का तुम्ही निवडून आला असाल तर लोकांनी तुम्हाला मतं दिलेलीच नाही आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना मतं दिली. आता पुण्यातनं जेव्हा एखादा BJPचा निवडून जातो त्यावेळी त्याला मत दिलेलं नाही, ते मोदींना मत दिलेलं आहे. तेव्हा असं असल्यामुळे तुम्हाला जर का पटत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या, पुन्हा लोकांकडे जा. तुम्ही निवडून यायचं एका चिन्हावर आणि नंतर दुसऱ्या पक्षात जायचं हे कुठल्याही रीतीने नीतितत्वांना धरून नाही. आणि मग हे का करतात लोक तर सगळ्या जगाला माहिती आहेत. मी काय सांगणार की यांना प्रलोभनं दाखवली जातात, पदं दिली जातात, पैसे दिले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे इतके भीषण कायदे आहेत काही की ज्याच्याखाली आत टाकलं तर वर्ष बेल मिळत नाही. तेव्हा तुरुंगाची भीती दाखवणं, पैशाचं आमिष दाखवणं, पदांचं आमिष दाखवणं हे सर्रास चालू आहे सध्या. आता याला काही माझ्याकडे प्रूफ नाही आहे, पण हे सगळ्या जनतेला माहिती असतं. तेव्हा हे सगळं चुकीचं चाललेलं आहे असं माझं मत आहे. येस, थँक्यू सर.